शेतकऱ्यांचा शेतमाल काटा मारणाऱ्या व्यापाराचा परवाना रद्द, बारामती बाजार समितीमधला प्रकार. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या आणि घामाचा न्याय देणारी बारामती बाजार समिती आता कठोर भूमिकेत आली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल काटा मारणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील जळोची उपबाजार येथे भाजीपाला खरेदी विक्रीचे लिलाव करणाऱ्या व्यापाऱ्याकडे इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील शेतकरी निलेश तावरे यांनी कोहळा विक्रीसाठी पाठवला होता. तावरे यांनी एकाच प्रकारचा कोहळा 2 वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे पाठवला होता. मात्र एका व्यापाऱ्याकडे तोच शेतमाल 220 किलो वजनाचा निघाला, तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे तोच माल केवळ 90 किलो निघाल्याचे समोर आले. या व्यतिरिक्त ज्या व्यापाऱ्याने कमी वजन दाखवले त्याने कोहळा 20 रुपये प्रति किलो दराने घेतला, तर दुसऱ्या व्यापाऱ्याने 30 रुपये किलो दराने खरेदी केल्याचे तावरे यांनी सांगितले. हा फरक लक्षात आल्यानंतर निलेश तावरे यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याच व्यापाऱ्याने त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ तावरे यांनी चित्रित केला होता आणि त्याच्या आधारे त्यांनी बाजार समितीच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली होती. मात्र 3 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने तावरे यांनी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडे न्याय मागितला. यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दबाव आणला आणि अखेरीस संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याचे आदेश बाजार समितीने दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लिगली तुमच्याकडे आहे ना, जाऊ 50,000 माफ घेतले. ऐका की हो मी चालतो असले. अरे राव की तुमची चालणार नाही. असले अरे राव की चालणार नाही तुमची. ऐका की 1900 रुपये पट्टी तुम्हाला फक्त परत आहे ना शूटिंगला भीती वाटत नाही तुम्हाला, कारण तुमची अरे राव की नाही दिसणारच. फेसबुक लाईव्ह होणार आहे तुम्ही.